हे वारंवार आपल्याला चहा घ्यायला बोलवतात. काय करावं मित्रांनो, घेतल्याच आपण अगोदर 2 चहा घेतल्या, तो आणखीन घ्यायची म्हणता. आजोबा कशीच पाजावं लागणार. आजोबा हसायला लागले आपल्याला. चला पिऊया. उपसरपंच चहा, गुळाचा चहा मिळतो इथं. केव्हा जळगाव धुळे रोडला आले ना मित्रांनो तर अवश्य थांबा. मी स्वतः मित्रांनो इथं थांबलेलो आहे. क्वालिटी मला व्यवस्थित वाटली मित्रांनो. एक वेळ अवश्य थांबा. हे आहेत मालक, मोठे मालक ते छोटे मालक. धन्यवाद. तर मित्रांनो आपण तर ड्रायव्हरला कार्यक्रम असा आहे की आपण वस्तू बघितल्या सांगू शकतो त्याची क्वालिटी वगैरे. मित्रांनो आपण आहे सध्या फारोळा या ठिकाणी आणि हा समोर बघू शकता तुम्ही धुळे रोड आहे. इकडं जळगाव खांदे. आपण फाट्यावरती थांबलो होतो मित्रांनो. दुपारचे 12 वाजले. भूक पण लागली. आंघोळ तर सोडावं. ड्रायव्हर लोकांना आंघोळ कोणती वेळावर असते तुम्हाला माहितच आहे. चला तर करूया नाश्ता. मिसळ पाव बोलवलेला आहे एका ठिकाणी, खाल्ला आपण वडा, पण आपल्याला काय त्याची क्वालिटी आवडलेली नाही. पैसे द्यावं लागते हो. आणि जर मन नाही भरलं, पोट नाही भरलं तर काय उपयोग त्या खाण्यापिण्याचा. चला करूया नाश्ता. तर मित्रांनो झालाय आपला नाश्ता. मला वाटतं जवळपास 365 दिवस झाले असतील यांच्याकडे थांबायला. आज थांबलोय. चला तर आता जाऊया. सूर्य गेलाय त्याच्या घरी. आपण पण चाललो आपल्या घरी. काय नाही मिळालं पारवळ्यात. थांबलो होतो आपण 4 वाजेपर्यंत. काय नाही मिळालं. चला तर जाऊया आपल्या घरी. पण आपल्याला काय फरक नाही पडत त्याचा, कारण की आपली गाडी तर रिकामी आहे ना. बोललो होतो ना मी, ते आपल्याला नाही थांबवणार कारण की आपली गाडीच रिकामी आहे. आणि हा समोर 40 गावचा घाट. दिवस पूर्ण गेलाय मित्रांनो. आपण पण चाललोय आता. आपल्याला पण जवळच आहे, काय लांब नाही जास्त. एक वेळ होती की त्या टायमाला जाम लागायचा. 40 गाव पासून ते कन्नड पर्यंत पूर्ण जाम लागायचा हा घाट. परंतु काही कारणास्तव मोठ्या गाड्या बंद केल्या. तरी पण चालू आहेत काही गाड्या, ओव्हरलोड गाड्या आणि 25 टन, 40 टन, 35 टन ह्या सर्व गाड्या ह्या घाटातनं बंद केलेल्या आहे मित्रांनो. आणि एक आनंदाची बातमी आहे की येणाऱ्या 2 किंवा 3 वर्षामध्ये हा घाट चालू होणार आहे. मी हॉटेलवरती चहा घ्यायला थांबलो होतो मित्रांनो. त्यावेळेस मला तिथं बोलता विषय निघाला. एक म्हाताऱ्या आजी होत्या, त्यांनी सांगितलं की दादा लवकरच काम चालू होणार आहे आपल्या घाटाचं. म्हणलं अभिनंदन आजी, तुमचं ढाब्याचं ह्या साईडला खूप ढाबे होते मित्रांनो अगोदर, पण आता नाही राहिले कारण धंदाच राहिला नाही. काय करणार ते तरी लोक हो.
तर मित्रांनो, आमचा 40गावचा घाट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज एक सबस्क्राईब करा आपल्याला. ही आपली गाडी संभाजीनगरची वाघीण. आपल्याला आणखी समोर पण जायचंय. आपलं 50 किलोमीटर बाकी राहिलंय. चला तर जाऊया पळत पळत. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला संध्याकाळ 40गावच्या घाटाच्या वरची कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, कशी वाटले 40गावच्या घाटातली नदी आणि नदीतलं तुंबलेलं पाणी कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि एक नम्रतेची विनंती तुम्हाला सर्वांना मित्रांनो, होता होईल व्हिडिओ
पूर्ण बघत जावा. तर चला, जय हिंद, जय भारत, रामकृष्ण हरी, जय शिवराज, जय शंभूराजे. धन्यवाद मित्र. तर मित्रांनो, फायनली आपण घरी पोहोचलोय. हे आपलं घर बघू शकता. चला तर आता आलोय घरी. तर पहिला आंघोळ करूया, नंतर जेवण करूया, नंतर आराम करूया. भेटूया उद्या सकाळी नवीन ब्लॉग मध्ये.